छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना 19 सूर्यग्रहण झाले होते. ध्रुव तारा दुसऱ्याच ठिकाणी होता. आकाशात एक धूमकेतू सुद्धा दिसला होता. ग्रह एकमेकांच्या जवळ आले होते. अगदीच भूकंप सुद्धा झाला होता. हे मी नाही बोलत आहे, तर हे पुरावे सांगतात. हेच पुरावे जाणून घेण्यासाठी हा खास व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे. आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण आपण सहसा शिवरायांचा पराक्रम, त्यांचं राजकारण, त्यांची युद्धनीती, मोहिमा, धोरणं अशा अनेक विषयांवर बोलतच असतो. पण शिवराय आणि खगोलशास्त्राचं नेमकं कनेक्शन काय होतं हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर चला जाणून घेऊया आकाश एवढ्या शिवरायांचं आकाशाशी काय नातं होतं. तर शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला संध्याकाळी शुभ लग्न उदित. श्री शिवभारत ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतिथीची नोंद आहे. पण भारताच्या इतिहासात ध्रुव ताऱ्यासारखं अढळपद मिळवणारे शिवराय हयात असताना आकाशाची स्थिती काय होती याची माहिती फार कमीच उपलब्ध. शिवरायांचा इतिहास 17व्या शतकातला, आणि या 17व्या शतकात आयझॅक न्यूटन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ झाला. तर इटलीचा प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि भौतिक शास्त्रज्ञ गॅलिओ गॅलिली याने दुर्बिणीचा शोध लावला. मात्र त्याच्याही हजारो वर्षांपूर्वी दुर्बीण नसताना ग्रह, तारे, नक्षत्र यांचा अचूक अभ्यास करण्याची ज्योतिषशास्त्र ही पद्धत आपल्या पूर्वजांनी शोधून काढली होती. सुरुवातीला आपण एक घोळ बघूया, एक मोठा घोळ, ज्यामुळे शिवजयंतीमध्ये कन्फ्युजन होतात. यामध्ये जुलियन आणि ग्रेगोरियन या इंग्रजी कॅलेंडर्स बाबत जाणून घेऊया. ग्रेगोरियन म्हणजे हेच जानेवारी फेब्रुवारी वाले 30-31 दिवसांचे कॅलेंडर जे आपल्या भिंतीवर असतात. आजच्या काळात ग्रेगोरियन कॅलेंडर जगमान्य असलं तरी त्यांचा 10 दिवसांचा घोळ सुद्धा जगप्रसिद्ध आहे. इसवी सन 325 पासून, म्हणजे आजपासून 1700 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जुलियन कॅलेंडरमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे पोप ग्रेगोरीने 4 ऑक्टोबर 1582 चा पुढचा दिवस 15 ऑक्टोबर 1582 असावा असा विचित्र फतवा काढला. म्हणजे समजा आज 4 ऑक्टोबर 2026 आहे, तर उद्याचा दिवस 15 ऑक्टोबर 2026 असेल. त्यामुळे कॅलेंडरमध्ये 10 दिवसांचा हा फरक पडला. शिवरायांच्या जन्मतिथीची 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख जुलियन कॅलेंडरनुसार आहे, पण ग्रेगोरियननुसार ती 1 मार्च 1630 असायला हवी. पण आपण 19 फेब्रुवारी हीच तारीख फायनल करून घेतली आहे. शिवकाळात एकूण 19 सूर्यग्रहणांची नोंद करण्यात आली. यातला पहिला सूर्यग्रहण जो खंडग्रास होता तो 19 एप्रिल 1632 रोजी झाला होता. तर शेवटचा सूर्यग्रहण जो सुद्धा खंडग्रासच होता तो 30 मार्च 1680 रोजी झाला. यामध्ये 17 खंडग्रास सूर्यग्रहण आणि 2 कंकणाकृती सूर्यग्रहणांची नोंद आहे. महत्वाचं म्हणजे यात एकही खग्रास सूर्यग्रहणाची नोंद नाहीये. खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी सहसा फार कमी असतो, त्यामुळे त्याची नोंद करण्यात आली नसावी. मासाहेब जिजाऊ यांची 16 जानेवारी 1665 रोजी सुवर्णतुला झाली. या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण घडलं होतं. आणि शिवरायांच्या निधनाच्या 3 दिवसांपूर्वी, म्हणजे 30 मार्च 1680 रोजी एका खंडग्रास सूर्यग्रहणाची नोंद करण्यात आली. तुम्ही म्हणाल्या सर्व गोष्टी कुठे उपलब्ध आहेत, तर या व्हिडिओच्या शेवटी संदर्भाची एक लिस्ट दिलेली. आणि हो, गाजवाजाला आधी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पूर्व क्षितिजावर सिंह, कर्क आणि मिथुन या राशी होत्या. तसंच मंगळा ग्रह होता. तर पश्चिम क्षितिजावर मीन, मेष आणि वृषभ या राशी होत्या. आणि बुध व शुक्र हे ग्रह होते. भारतीय दिनांक फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 आणि जुलियन दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी 6:40 सूर्यास्त झाल्यानंतर 7 वाजता मासाहेब जिजाऊ यांनी एका तेजस्वी सूर्याला जन्म दिला, ज्याचं नाव होतं शिवाजी शहाजी भोसले. शिवरायांच्या 50 वर्षांच्या आयुष्यात अनेक रोमांचक प्रसंग घडले. यामध्ये पुरंदरचं युद्ध, प्रतापगडचं युद्ध, साल्हेरचं युद्ध, कोंढाण्याचं युद्ध, शंभूराजांचा जन्म, सुरतेची लूट, आग्र्याचा प्रसंग, राज्याभिषेक आणि इतर प्रसंगांच्या वेळी आकाशाची स्थिती कशी होती याचं वर्णन समकालीन बखर, कागदपत्र आणि आधुनिक व अचूक अशा स्काय मॅप प्रो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळालंय. शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगी 4 किंवा जास्त ग्रह आणि सूर्य परस्परांच्या जवळ होते. यामध्ये 20 ऑगस्ट 1665 रोजी पुरंदरच्या युद्धावेळी शुक्र, गुरु, चंद्र, सूर्य आणि बुध अगदी जवळ होते. तर 16 जानेवारी 1664 रोजी सुरतेच्या लुटेवेळी सूर्य, बुध, गुरु, शनी आणि शुक्र हे जवळ होते. आता येऊया एकदम महत्वाच्या विषयावर. शिवकाळात धूमकेतू दिसल्याच्याही काही नोंदी आहेत. यापैकी एक नोंद समर्थ रामदास स्वामी यांच्या या श्लोकात मिळते. अकस्मात मागे भूमिकंप झाला, नभा माझी तारेंची शेंडा निघाला. समर्थ म्हणतात, अचानक भूकंप झाला आणि आकाशामध्ये ताऱ्याला शेंडी असलेली एक गोष्ट दिसून आली. शिवरायांच्या निधनाची सभासद बखरमध्ये नोंद आहे. त्यात कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, राजियांचे देहावसान झाले. त्या दिवशी पृथ्वीकंप झाला, गगनीत धूमकेतू उदेला, उल्कापात आकाशाहून झाला, रात्री जोड इंद्रधनुष्य निघाली. आता यातही भूकंप आणि धूमकेतू या दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. तर या दोन्ही घटना अगदी खऱ्या असण्याची दाट शक्यता आहे.
असं एका संदर्भावरून दिसून येतं. ते कोणते ते बघा. 1680 साली एक मोठा धूमकेतू, ज्याला न्यूटन्स कॉमेट, कर्स कॉमेट किंवा द ग्रेट कॉमेट म्हणतात, तो पृथ्वी जवळून गेला होता. या धूमकेतूचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ गॉटफ्राइड कर्च याने लावला होता. दुसरी गोष्ट म्हणजे 2 एप्रिल 1680 रोजी महाडमध्ये भूकंप झाल्याची नोंद कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स इन पेनिन्सुलर इंडिया यात करण्यात आली आहे. यामध्ये 17व्या शतकापासून आतापर्यंत झालेल्या सर्व भूकंपांची नोंद आहे आणि महाड तुम्ही स्पष्ट बघू शकता आणि तारीख सुद्धा. याचा अर्थ शिवरायांच्या निधनावेळी भूकंप झाल्याची आणि धूमकेतू दिसल्याची या दोन्ही घटना एकत्र घडल्या असाव्यात. चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके 1602, हनुमान जयंती, ग्रेगोरियन दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी दुपारी 12 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नावाचा स्वातंत्र्य सूर्य मावळला. ते हयात असताना जर हॅलेचा धूमकेतू दिसला असता तर त्याची नोंद निश्चितच झाली असती. पण हॅलेचा धूमकेतू 1607 आणि 1682 साली पृथ्वीजवळून गेला होता. शाळेत तर सगळेच शिकलेत की तो धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. बरं, आणखी एक गोष्ट म्हणजे एक आकाशात उत्तरेकडे दिसणारा चमकदार ध्रुवतारा सर्वांनाच माहिती आहे. पण शिवजन्माच्या वेळी म्हणजेच 390 वर्षांपूर्वी तो ध्रुवस्थानापासून आणि अक्षरेषेपासून थोडा दूर होता. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. मात्र आज तो ध्रुवस्थानाच्या अगदी जवळ आहे. म्हणजे शिवरायांच्या काळापासून आतापर्यंत एका ताऱ्याची जागा सुद्धा बदलली. शिवरायांच्या आज्ञेनेच कर्णकौस्तुभ हा खगोलशास्त्रावर आधारित ग्रंथ रचणारे गणिती आणि खगोल अभ्यासक कृष्ण दैवज्ञ यांनी या ग्रंथात एक श्लोक लिहिलाय. प्रकुरु तत्कर्ण ग्रह सिद्धये सुगम दृगणित ऐक्य विधायीवत इति नृपेंद्र शिवाभिधनोदित प्रकुरुते कृती कृष्ण विधिज्ञराट. याचा अर्थ आकाशाचं निरीक्षण आणि गणिती यांची जोड साधून ग्रहसिद्धी करणारा एक सुगम ग्रंथ तयार करण्याची आज्ञा नृपेंद्र शिवाजी यांनी मला दिली. कृष्ण विधिज्ञ या ग्रंथाचा प्रारंभ करीत आहे. ज्योतिषशास्त्र, पंचांग, गणिती, खगोल याबाबत शिवरायांचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे यातून दिसून येतं. या कर्णकौस्तुभ मध्ये मध्यम ग्रह साधन, सूर्यचंद्र स्पष्टीकरण, पंचतारा स्पष्टीकरण, त्रिप्रश्न, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, उदयास्त, ग्रहछाया, ग्रहयुती, नक्षत्र छाया अशा प्रकारचे 14 अध्याय होते. आपण नेहमी शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत आलो आहोत. मात्र त्यांचं आकाशासोबत असलेल्या नात्यासोबत अनेकांना आजही माहिती नाही. शिवरायांच्या काळातही अनेकांना आकाशाचा कुतूहल असावंच. नाहीतर जगद्गुरु तुकोबारायांनी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा नांदे नंदागरी ही अभंगाची ओळ रचलीच नसते. यामध्ये अनंत ब्रह्मांडे म्हणजेच मल्टीवर्स आणि आज अनेक शास्त्रज्ञांनी मल्टीवर्स थिअरी संभाव्य सिद्धांत मांडलाय. शिवराय प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेले महान व्यक्तिमत्व होते. या महान इतिहासाची खगोलशास्त्राशी निगडीत असलेली दुसरी बाजू शिवप्रभूंच्या चरणी अर्पण.